नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात, प्रकृती स्थिर. हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली माहिती. बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, वैद्यकीय उपचार सुरू. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कार बॉम्बचा स्फोट, कार चालक उमर मोहम्मद सीसीटीव्ही मध्ये दिसला. कार बॉम्ब स्फोटानंतर दिल्लीसह देशभर हाय अलर्ट, सर्वत्र चोख बंदोबस्त. बिहारमध्ये 122 जागांसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू. 1302 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार, तर मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार. भारतावर हल्ले करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे बांगलादेशमध्ये दहशतवादी कॅम्प, भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर, थिम्पूमध्ये करणार महापूजा. मुंबई महापालिका स्वबळावर लढणार, काँग्रेसने दिले संकेत. कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत 12 नोव्हेंबर पासून वाहतूक मार्गांमध्ये बदल, वाहतूक पोलिसांनी दिली माहिती. भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी मग लंच ब्रेक होणार. 14 नोव्हेंबर पासून कसोटी मालिका सुरू होणार.